कशी खातीये हावरटासारखी, माझ्याकडे बघतही नाहीये. मला विचार ना, कसली रूढ झालीस तू राधिका. अशी नव्हतीस तू, खूप बदलली आहेस. राधिका कोणालाही विचारत नाही आणि शनाया त्या कोणालच्या मागे लागली. काही कामाच्या नाही तू. हा हॅलो. हा गुरु, मी बोलत आहे बा आई. आई 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 आई, मला आठवण येत होती का तुझी? हाय बाई, काऊन बरं मिळाली काल एवढी माझी आठवण येऊन राहिली. आई माझे खूप हाल होत आहेत ग. हाल होते? कायचे हाल होते तुझे? हा काय आलं? मला खायलाच नाही मिळते का काही. बाप्पा, काऊन बरं खायला मिळत नाही? राधिका का करत आहे? ती जेवण करत नाही का? हा नाही म्हणजे ती करते, पण पण म्हणजे मी असं म्हणत होतो, मला तुझ्या आजच्या जेवणाची आठवण येते ग. आईच्या हात चांगलं चुंगलं खायचंय का आईचा ओरडा खायचाय ठरवा. आई बाई मालिका. तू बनवतेस ते सगळंच ग. म्हणजे हॅलो आई, मी राधिका बोलत राहिले. हा राधिका, कशी आहेस बाई? का करत आहे? काही नाही, अथर्वला जेवायला घातलं, झोपवलं, आता मी जेवून राहिले. बर बर. हे गुरुनाथ का म्हणे म्हणे त्याचे जेवणाचे हाल होऊन राहिलेत म्हणे. हो का? असं बोलले का ते? आई, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं यांच्याविषयी. आणि मग बोल ना. आता तुम्ही या ना लवकर, मग तुम्हाला सांगते. का बाई, तुम्हा लोकांचं का चालून राहिलं मला काही कळतच नाही बाई. का आलं? सगळं काही ठीकठाक आहे ना राधिका? का आलं? आई, अहो मी खरंच यांना जेवायला देत नाही. काऊन पण? आजकाल खूप वाढलं ना यांचं कोलेस्ट्रॉल, म्हणून म्हणून डाएटच जेवण देते. नाहीतर यांना चमचमीत बाहेरचं फार आवडतं ना. गुरुनाथला सांग बाबा, काळजी घे बा, असं नाही ना करायचं. तू तू एक काम कर, त्याला दे फोन, मीच बोलते त्याला. हो. हा आई. गुरुनाथ, पापा काळजी घे ना बा तब्येतीची. हा, आता राधिका जे देईल तेच खायचं बरं. अगं आपली तब्येत सांभाळायची आहे ना. मग राधिका जे देईल तेच खायचं बरं, आणि ती नाही दिलं तर नाही खायचं का? हा ठीक आहे. शाने ग माझं बाय. बरं आई, तू काही इथे येऊ नकोस. म्हणजे मीच येतोय पुढच्या महिन्यात नागपूरला. हा, तर म्हणजे बाबांनाही सांग तसं. हा बर बर बर, ये ये ये, आम्ही वाट पाहतो. बरं ये. हो, ठेवतो. घ्या चहा घ्या. नकोय मला चहा. काय झालंय काका? गेले 4-5 दिवस तुम्ही सोसायटीच्या ऑफिस मध्येही नाही आलात. तुमची तब्येत बरी नाहीये का? काय धाड भरले माझ्या तब्येतीला. चांगला ठणठणीत आहे मी. मग काय झालंय? हे गुरुनाथ आणि राधिका दोघांच्याही विचारांनी डोकं भणाणून गेलंय माझं. हे पा, आता आपण त्याच्यावर विचार करून काही होणार आहे का? खरं तर राधिका वहिनी यातून सावरत आहे. आणि गुरुनाथनी काय केलं आणि कसा वागला यापेक्षा राधिका वहिनींनी काय करायला हवं याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण त्यांना जमेल ती मदत करायला हवी. तेही बरोबरच आहे, पण गुरुनाथ समोर दिसला ना की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. खुपते. खरं तर राधिकानं त्या नालायक माणसाला घरातच घ्यायला नको होतं. नाही, मला मान्य आहे, पण वहिनी ही लिगली काही करू शकत नाही ना. हे घर जसं वहिनींचं आहे तसं गुरुनाथचंही आहे.
आणि वहिनींनी फक्त अथर्वमुळे गुरुनाथला घरात घेतलं. हो ना, त्या अथर्व पुढे तिचं काही चाललं नसणार. गुप्ते, आणि यात अथर्वचा तरी काय दोष हो? लहान मुलांना आई आणि वडील दोघंही जवळचे असतात. आणि या गुरुनाथ सारख्या निर्लज्ज माणसाला ना बायकोची कदर ना मुलाची, तो अथर्वचा वापर करून घेतोय वापर, आणि हे मला खपत नाहीये. काका तुम्ही शांत व्हा बरं. तरी बरं ती शान्या इथे नाहीये. ती कसली येते इथे? जरा जरी लाज असेल ना तर सोसायटीत पाऊल ठेवणार नाही. पण लाच कोळून पेले होते मुलगी, लाच कोळून पेले गुप्ते. तेव्हा ना एखाद्या पैसेवाल्याबरोबर निघून पण गेली असेल ती. गुप्ते, गुप्ते कुणीही काहीही म्हणोत, पण गुरुनाथला मी सोडणार नाही. त्याचे सगळे हिशोब मला चुकते करायचे. बघतो त्याला. नाही हो नाही, आपण एकदा त्यांच्याशी मीटिंग करूया. हो, आता आपल्याला मार्केटिंगचा विचार करायलाच लागेल ना. हा नाही नाही नाही, मी काय म्हणून राहिले, हो आपण त्या एरियाचा सर्वे केला पाहिजे. हा, जशी डिमांड आहे ना तसेच प्रोडक्ट बनवत जाऊ ना. तिथे मार्केटिंग केलं पाहिजे. हो बरोबर आहे. ठीक आहे, आपण बोलूया नंतर. हा हो हो चालेल, मीटिंग करूया. हो ठेवते. वा, आज अगदी मार्केटिंग एरिया सर्वे वगैरे गप्पा चालल्यात राधिकाच्या. ब्रँड न्यू लॅपटॉप? काय नवीन लॅपटॉप वाटतं? हो. कसं आहे ना, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला प्रगती अशी पटकन करता येईल, फास्ट एकदम. पण इतकं सोपं नसतं वाटतं तेवढं. म्हणजे उद्या आपला मोठा टर्नओव्हर असेल, आपली कंपनी एकदम मोठी होईल, बिझनेस एम्पायर वाढेल, आपली मोठी केबिन असेल वगैरे, असं बरंच डोक्यात येतं, स्वप्न दिसतात. पण सगळं इतकं सोपं नसतं. खूप मेहनत करावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो, बहुत पापड बेलणे पडते, तेव्हा जाऊन कुठे काहीतरी प्रगती होते. अशीच नाही होत.